सामनातल्या अग्रलेखावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केलेली आहे। सामना अग्रलेखातनं कपोलकल्पित कथा लिहिल्या जातात असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। जनतेची सहानुभूती मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील हा होत असल्याचं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। अग्रलेखातून दीनदुबळ्यांच्या विकासाबद्दलचं भाष्य होत नाही असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। आता सध्या सामनामधून किंवा संजय राऊत यांना टीका करण्याचा एकमात्र धंदा आणि कार्यक्रम सुरू केला आहे। उद्धवजींना, शरद पवार साहेबांना अमितभाई संपवणार आहे अशा कपोकल्पित कथा करून आपल्याकडे मतदारांची सहानुभूती घेऊन सत्तेत जाण्याचा हा त्यांचा एक असफल प्रयत्न आहे। सामनाच्या अग्रलेखातनं नेमकी काय टीका करण्यात आलेली आहे आपण ते देखील पाहूया। महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहांना पवार आणि ठाकरेंना राजकीय दृष्ट्या खतम करायचे डोहाळे ते त्यांच्यावरच उलटतील। अमित शहांचं हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमान शून्य मिंधे टोळी करत आहे। त्यांचं क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार मराठी जनतेनं केलेला आहे। उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल। महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।